हॅलो 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 राम कृष्ण हरी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचने रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वाचाजनी सुख झाले वाचाजनी दोहा विठ्ठल बडवा दोहा विठ्ठल बडवा झाले वाचाजनी सुख झाले वाचाजनी साजनी दोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बडवा तुहा विठ्ठल बडवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बडवा तुहा विठ्ठल बडवा हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता
रे ना रे उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता
जोडले संत दर्शनी आला 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 अवघी चिंता वारली अवघी चिंता अवघी चिंता अवघी चिंता वारली संत दर्शनी हालाभ संत दर्शनी हालाभ संत दर्शनी हालाभ संत दर्शनी हालाभ लाभ संत दर्शनी हालाभ लाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ पद्मनाभ जोडला जोडला पद्मनाभ 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 ये पद्मनाभ जोडला जोडला पद्मनाभ जोडला जोडला पद्मनाभ जोडला जोडला पद्मनाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला
जोडला पद्मनाभ जोडला दर्शने हलाम दर्शने संत दर्शने हलाम संत दर्शने हलाम लाभ लाभ लाभ
एकदा सर्व गुणीजनांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. महाराज महाराज संतन की जय. विठाला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगननिहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलङ्कङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी. वरण रघुवर विमल जसु जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेस विकार. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन
उजळले भाग्याता अवघे चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला आनंद कण सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्या संतांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या विचाराने वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे असे श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या तुकोबारायांचा अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल राम विठाला विठाला विठ्ठल. अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. प्रसंग कैलासवासी सौ अलकाबाई रंगनाथ वायकर यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आहे. त्या निमित्ताने हा भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव या कीर्तनाचं आयोजन या वायकर परिवाराने केलेलं आहे. सर्वप्रथम आईच्या काही माणसं आई जिवंत असताना सुद्धा आईची काळजी घेत नाही, आईला सांभाळत नाही, आई वडिलांना साथ देत नाही, परंतु आई गेल्याच्या नंतर सुद्धा आईच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त एवढा मोठा कीर्तन महोत्सव या परिवाराने केला. या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या कीर्तनाची सेवा आज माझ्याकडे आली. ज्यांच्यामुळे माझ्याकडे आली ते हरिभक्त परायण परमार्थ स्नेही महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे स्नेही असणारे आदरणीय हरिभक्त परायण महेशजी महाराज हरवणे. त्यांच्यामुळे तुम्हा सर्व मायबापांचे दर्शन घडले. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे बघा मला आधीच ऐकायला कमी येतं, त्याच्यात तुम्ही आधीच हळू टाळ्या वाजवल्या की मला ऐकायलाच येत नाही, त्याच्यामुळे जोरात टाळ्या वाजवत जा. आणि मोदी साहेबांचं मी एक आभार मानणार आहे. नरेंद्रभाई मोदी साहेबांचं मी एक आभार मानणार आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीला टॅक्स लावला. आजपर्यंत प्रत्येक गोष्टीला टॅक्स लावला. टाळ्यांना आजपर्यंत त्यांनी टॅक्स लावलेला नाही. असो त्याचप्रमाणे कीर्तनाच्या साथीला असणारे गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव या महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये आहे. आता प्रकाश गुरुजींबद्दल मी काय बोलणार, तर प्रकाश गुरुजी आज या ठिकाणी उपस्थित आहे. साक्षात सरस्वती माता त्यांच्या गळ्यामध्ये आहे. गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमचे किशोरजी महाराज शेळके त्यांच्यासाठी सुद्धा शब्दच नाही म्हणून तुम्हीच टाळ्या वाजवा जोरदार. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे मृदुंगाचार्य अनिल महाराज त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. टाळ्यांना टॅक्स नाही म्हणून तुम्ही टाळ्यांसाठी काही कमी करू नका. त्याचप्रमाणे राजू महाराज, चंदू महाराज, शरद महाराज, सर्वच महाराज मंडळी, मतकर महाराज ते होतं वयामानानुसार. त्याचप्रमाणे या मतकर महाराजांच्या संस्थेतील हे सर्व टाळकरी विद्यार्थी बघा ना किती गोड दिसत बरं. असा जर आपला मुलगा इथं उभा राहिला तर आपल्या आई वडिलांना किती बरं वाटतं. मग टाका ना, तुम्ही पण टाका तुमची मुलं संस्थेमध्ये, तुम्हालाही आनंद वाटत. आज मुलांनी काही नाही केलं तरी चालेल, फक्त आपली संस्कृती आणि आपले संस्कार जपले पाहिजे एवढंच आपल्या आई वडिलांना वाटतं. त्याच्यापेक्षा काही वाटत नाही आपल्या आई वडिलांना. म्हणून त्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं, ज्या आई वडिलांना आपल्याला एवढं मोठं केलं, सांभाळलं, शिकवलं, त्या आई वडिलांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही. म्हणून या आईच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त हे कीर्तनाचं नियोजन यांनी केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपले विनेकरी बाबा अगदी सुंदर, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा, जोरात वाजल्या पाहिजे. त्याचप्रमाणे तिन्ही शूटिंगवाले दादा, त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले दादा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माझ्यासोबत आलेले माझे पिताश्री हरिभक्त परायण रामायणाचार्य कैलासजी महाराज तांबे, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे झाले ना सर्वच संयोजक, आयोजक, नियोजक, पाहुणे, रावळे, गणोगत, मित्रपरिवार, सर्व मृदुंगाचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार, भागवत कथाकार, रथी, महारथी, अध्यक्ष, प्राचार्य, प्राध्यापक, काल होते ते, आज आहे ते, काल्याला नसणार ते, कीर्तनाला
देणगी देता ते, देणगी देत नाही ते, देणाऱ्याला देऊ देत नाही ते. कितीही चांगलं कीर्तन झालं, कितीही चांगलं गायन केलं, कितीही चांगला पखवाज वाजवला, तरी सुद्धा ज्यांचे चेहरे पडलेलेच असतात ते सर्वांच्या चरणी दंडवत आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय त्यांना वाटणारी धन्यता, कृतार्थता, जीवन साफल्याचा आनंद महाराज या ठिकाणी व्यक्त करतात. बघा, एखाद्या माणसाच्या भाग्यानं, त्याच्या आयुष्यामध्ये एखादा दिवस असा उजळतो की तो दिवस त्याला धन्यतेचा, अत्यानंदाचा, अति आनंदाचा, भाग्याचा तो दिवस असतो. अगदी सुवर्ण क्षणाने लिहून ठेवावा असं वाटायला लावणारा एखादा दिवस एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये उजळतो. कल्पना करा, एक मनुष्य आहे, अतिशय श्रीमंत आहे. किती श्रीमंत आहे तो त्याला सुद्धा माहिती नाही, एवढा श्रीमंत आहे. घरदार, नोकर चाकर, पैसा अडका, जमीन जुमला, वैभव, सत्ता, गाडी बंगला, सर्व काही असतं. सर्व काही असतं. फक्त एकच चिंता असते, मुलगा नसतो, संतती नसते, वंशाला कोणी वारस नसतो. सर्व डॉक्टर, वैद्य, देव, देवऋषी, नवस, साया सर्व काही केलेलं असतं, परंतु मुलं होण्याची चिन्ह काही दिसत नाही. अशा वेळेस त्याचा एक ॲक्सिडेंट होतो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. सर्व पाहुणे रावळे त्याला भेटण्यासाठी येतात. येताना द्राक्षाच्या पेट्या, सफरचंदाचे बॉक्सेस, बिस्किटचे पुडे घेऊन येतात. पण त्याला हे चांगलं माहिती असतं की ही माणसं खरंच आपल्या तब्येतीची चौकशी करायला आली असतात. ही माणसं अंदाज घ्यायला आलेली असतात. या अपघातातून हा वाचणार आहे की राम म्हणणार आहे हे बघण्यासाठी ते आलेली असतात. कारण हा गेल्याच्या नंतर याच्या सर्व इस्टेटीवरती, प्रॉपर्टीवरती ही बाकीची माणसं वारसदार होणारी असतात. त्यांच्यात आधीच थोडीशी धुसफूस सुरू झालेली असते. त्याचा बंगला कोणी घ्यायचा, गाडी कोणी घ्यायची, फार्म हाऊस कोणी घ्यायचं, रो हाऊस कोणी घ्यायचं, कंपनी कोणी घ्यायची, फॅक्टरी कोणी घ्यायची, शेती कोणी घ्यायची, आधीच त्यांच्यामध्ये धुसफूस सुरू झालेली असते. हा देवाला एकच प्रार्थना करत असतो, देवा, अरे एवढं सर्व ऐश्वर्य मला दिलं, एक मुलगा दिला असतं तर फार बरं झालं असतं. परंतु वयही वाढायला लागलेलं असतं, मुलं होण्याची आशा जवळजवळ संपलेली असते. आणि अशा वेळेस त्याच्या कानावरती बातमी येते की आपली पत्नी गरोदर आहे. आणि खरोखर एक दिवस त्या निपुत्रिक माणसाला मुलगा होतो. ज्या दिवशी त्या निपुत्रिक माणसाला मुलगा होतो तो दिवस त्याच्यासाठी बोलायचं झालं तर त्याच्या आयुष्यातील अत्यानंदाचा, अति आनंदाचा, भाग्याचा, धन्यतेचा तो दिवस असतो. विठ्ठला विठ्ठला. आणखी एक कल्पना करा, एक भिकारी आहे, रोज लोकांच्या दारामध्ये जायचं, भीक मागायचं, जे कोणी काही शिळं पाकी वाढेल ते खायचं आणि आपलं आयुष्य जगायचं. एखाद्या दिवशी जर कोणी वाढलंच नाही, चांगला धडधाकड दिसतोय, काम धंदे करायला नको, फुकटचे खायला शिकले, तर त्या दिवशी शिव्या खायच्या आणि पोट भरून घ्यायचं. असं रोज लोकांच्या दारामध्ये जाणारा, भीक मागणारा, हात पसरवणारा, आज ज्याला मुलगा झालेला असतो त्याच्या दारामध्ये येतो. आता यालाही मुलगा झालेला असतो, आनंदाची गोष्ट असते. हा खिशात हात घालतो, 50 रुपयाची नोट हातात येते, भिकाऱ्याला देऊन टाकतो. एरवी कधी कुणाला रुपये 2 रुपये दिले की नाही त्याचं त्याला माहिती, पण आज मुलगा झालेला असतो, आनंदाचा दिवस असतो, 50 रुपयाची नोट हातात येते, भिकाऱ्याला देऊन टाकतो. आता भिकाऱ्याने आजपर्यंत 50 रुपयाची नोट कधी बघितलेली नसते. लोक भीक देतात, पण किती रुपये, 2 रुपये, 5 रुपये, फार उदार झाला तर 10 रुपये देतात. पण 50 रुपये भीक देणारा दाता यालाही कोणी भेटलेला नसतो. म्हणून 50 रुपये याला मिळतात, हा अतिशय खुश होऊन जातो, आनंदी होतो. आता मुलगा झालेल्याचा आनंद त्या निपुत्रिक माणसाला जेवढा झालेला असतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद आज या भिकाऱ्याला 50 रुपये मिळाले म्हणून होतो. मग 50 रुपयाची नोट घेतो, रस्त्याने चालायला लागतो. चालता चालता एका हॉटेल समोरून चालतो. हॉटेलमध्ये गरम गरम भजी तळत असतात, जिलेबी तुपामध्ये तळत असते. हा विचार करतो, अरे आपलं अख्खं आयुष्य असंच गेलंय, लोकांच्या दारामध्ये जायचं, जे कोणी काही शिळापाकं वाढेल ते खायचं आणि आपलं आयुष्य जगायचं. अख्खं आयुष्य आपलं असंच गेलंय. चला ही गरम गरम जिलेबी कशी लागते, गरम गरम भजी कशी लागतात, गरम गरम वडापाव कसे लागतात ते आपण जरा खाऊन बघू, असा विचार त्याच्या मनात येतो. तुम्हाला पण आवडतं ना वडापाव? नाही आवडत? असा विचार त्याच्या मनात येतो. हॉटेलमध्ये जातो, पण मनामध्ये विचार येतो, आजचं ठीक आहे, आज मला कोणीतरी 50 रुपये दिले म्हणून आजचं ठीक आहे, आज मी मिसळ खाऊ शकतो, वडापाव खाऊ शकतो, जिलेबी खाऊ शकतो, भजी खाऊ शकतो, पण उद्याचं काय?
उद्या मला 2 रुपये तरी मिळतील याची काय शाश्वती, याची काय गॅरंटी आहे. म्हणून दुकानामध्ये गेलेलाच असतो, हॉटेलमध्ये गेलेलाच असतो, असा विचार मनात येतो, पाण्याचा ग्लास रिकामा करतो आणि बाहेर निघून जातो. बाहेर गेल्याच्या नंतर त्या खिशामध्ये 50 रुपये काही गप्प बसत नाही. 50 रुपये खिशातले काही गप्प बसत नाही. रस्त्याने चालता चालता समोरून एक जण लॉटरीवाला लॉटरीचे तिकीट विकत चाललेला असतो. हा विचार करतो, घेऊन टाकू एखादा तिकीट, लागली तर लागली लॉटरी, नाही लागली तर कुठे आपल्या बापाचे पैसे जाणार. ही भीक आपल्याला मिळालीच नाही असं समजायचं. असं त्याने विचार केला. लॉटरीचं तिकीट विकणाऱ्याजवळ गेला, त्याला 50 रुपये दिले, एक लॉटरीचं तिकीट घेतलं आणि त्याच्या सुदैवानं चैत्र पाडव्याचं चांगलं 50 लाखाचं बंपर प्राईस त्याला लागतं. किती लाखाचं? 50 लाखाचं बंपर प्राईस त्याला लागतं. आता लक्षपूर्वक ऐका. कालपर्यंत लोकांच्या दारामध्ये जाऊन भीक मागणारा, लोकांच्या दारामध्ये जाऊन जे कोणी काही शिळापाकं देईल ते घेऊन खाणारा, आज जेव्हा 50 लाखाचा मालक होतो, तो दिवस त्याच्यासाठी बोलायचं झालं तर धन्यतेचा, अत्यानंदाचा, भाग्याचा तो दिवस असतो. कालपर्यंत आपलं आयुष्य काय होतं? रोज लोकांच्या दारामध्ये जायचं, लोकांच्या गाड्या बघायच्या, लोकांचे बंगले बघायचे, आणि आज तो जेव्हा स्वतःच्या गाडीचा मालक होतो, स्वतःच्या बंगल्याचा मालक होतो, तो दिवस त्याच्यासाठी बोलायचं झालं तर त्याच्या आयुष्यातील अत्यानंदाचा, भाग्याचा तो दिवस असतो. कालपर्यंत आपण लोकांच्या दारामध्ये जाऊन उभं राहत होतो, आज भिकाऱ्याचीच लाईन आपल्या दारामध्ये उभी आहे. अशी ज्यावेळेस आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळती, पाहिलेली स्वप्न सत्यात उतरतात, केलेल्या इच्छा फळाला जातात, तो दिवस त्या माणसापुरतं बोलायचं झालं तर त्याच्या आयुष्यातील अत्यानंदाचा, धन्यतेचा, भाग्याचा तो दिवस असतो. ज्ञानोबराई वर्णन करतात. निर्धनासी धन लाभू झाला, निर्धनासी धन लाभ झाला, निर्धनासी धन लाभू झाला, निर्धनासी धन लाभ झाला. जैसा चेतनी प्राण प्रगटला, जैसा चेतनी प्राण प्रगटला, परमानंदो आजी मानसी, परमानंदो आजी मानसी. जैसा चैतन्य प्राण प्रगटला, जैसा चैतन्य प्राण प्रगटला, परमानंद परमानंद आजी भेटी झाली या संतासी, भेटी झाली या संतासी, परमानंद आजी मानसी, परमानंद आजी मानसी. भेटी झाली टाळवा आजी संतांची, भेटी झाली हो आजी संतांची, परमानंद आजी महाराज निर्धन माणसाला धन प्राप्ती झाल्याच्या नंतर, निर्धनासी धन लाभू झाला, जैसा अचेतनी प्राण प्रगटला, परमानंदो आजी मानसी, भेटी झाली या संतास. म्हणजे निर्धन माणसाला धन प्राप्ती झाल्याच्या नंतर, ज्याचं आयुष्य संपलेलं आहे, अशा माणसाला पुन्हा आयुष्य मिळाल्याच्या नंतर जसा आनंद व्हावा तसा आनंद आज महाराजांना संत भेटीने होत आहे. म्हणून त्यांना वाटणारी धन्यता, कृतार्थता, आज माझं भाग्य उजळले या शब्दामध्ये महाराज व्यक्त करतात. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली, विठ्ठल विठ्ठल बघा, प्रश्न
प्रश्न असा आहे, आपण ऐकताय ना? पण आपलं लक्ष आहे ना नक्की? नाहीतर काही काही माणसं बसलेली असतात कीर्तनात पण झटके मारतात घरच्या कुलपाला. असंच एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले. कीर्तन सुरू झालं आणि एक मावशी माझ्या समोरच बसल्या, एकदम समोर येऊन बसल्या. कीर्तन सुरू झालं, मी कीर्तन करायला लागले. त्या मावशी मधून मधून अशा आळ्या पिळ्या द्यायच्या, म्हणलं मावशी शेळी बिळी बांधायची विसरली की काय? मावशी म्हणल्या, अहो ताई शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलपाला झटकाही मारला, पण म्हणलं पण काय? मावशी म्हणे, ताई कुलूप लावलं, कुलपाला झटकाही मारला, पण कुलूप आधी लावलं की कडी आधी लावली तेच माझ्या ध्यानात येईना. म्हणलं मावशी अगोदर कडी लावून मग कुलूप लावला असेल तर मग ठीक आहे, पण अगोदर कुलूप लावून मग कडी लावली असेल तर मग तुमचं काही खरं नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे त्या मावशी बसलेल्या होत्या कीर्तनात, पण त्यांचं लक्ष कुठं होतं? सर्वांनी मोठ्याने सांगा, लक्ष कुठे होतं? कुलपावरती. तसं तुमचं लक्ष आहे ना कुलपावर, माझ्यावर? असो, तर लक्षपूर्वक ऐका. प्रश्न असा आहे, जी गोष्ट आपल्याला अगदी सहजासहजी मिळते, केव्हाही मिळते, कुठेही मिळते, कितीही मिळते, त्या वस्तूमध्ये, त्या गोष्टीमध्ये आनंद वाटण्याचं काहीच कारण नाही. आनंद तेव्हाच वाटतो ती गोष्ट दुर्मिळ आहे, अप्राप्य आहे, प्रयत्न साध्य सुद्धा नाही. म्हणजे प्रयत्न करून सुद्धा ती वस्तू न मिळणारी आहे. आणि अशी वस्तू ज्यावेळेस आपल्या एकट्याच्या वाट्याला येते त्यावेळेस माणसाला खरा आनंद होतो. बघा, मी बाजारामध्ये गेले, 35 रुपये दिले, किलोभर साखर घेऊन आले. मला आनंद वाटण्याचं काही कारण आहे का काका? मला आनंद वाटण्याचं काही कारण आहे का? काहीच नाही, कारण ती वस्तू जशी मला मिळते तशी तुम्हालाही मिळते. इतर कोणी गेला तर त्यालाही ती वस्तू मिळते. एवढंच नाही, एखादा 7-8 वर्षाचा मुलगा जरी पैसे घेऊन गेला तर त्याला सुद्धा ती वस्तू मिळते. म्हणून जी गोष्ट अशी सहजासहजी मिळते त्या गोष्टीमध्ये, त्या वस्तूमध्ये आनंद वाटण्याचं काहीच कारण नाही. आनंद तेव्हाच वाटतो ती गोष्ट दुर्मिळ आहे, प्राप्य आहे, प्रयत्न साध्य सुद्धा नाही. प्रयत्न करून सुद्धा ती वस्तू न मिळणारी आहे. आणि अशी वस्तू ज्यावेळेस आपल्या एकट्याच्याच वाट्याला येते त्यावेळेस माणसाला खरा आनंद होतो. परंतु तीच वस्तू, तीच गोष्ट जर सार्वत्रिक झाली, सार्वजनिक झाली की त्या आपला आनंद संपायला सुद्धा वेळ लागत. ती वस्तू सार्वजनिक झाल्यावर आपला आनंद संपायला वेळ लागत नाही. तसं संतांचं दर्शन जर दुर्मिळ असेल तर त्या संत भेटीचा आनंद वाटणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. पण तेच संतांचं दर्शन, संतांची भेट जर पावलोपावली, क्षणोक्षणी होत असेल, अगदी सहजासहजी होत असेल, तर त्या संत भेटीचा एवढा आनंद महाराजांना का वाटावा? त्या संत भेटीचा एवढा आनंद महाराजांना का वाटावा? कारण आज बघावं तिकडे संत झालेले आपल्याला बघायला मिळतात. संत आणि भक्त हे वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत. संत आणि भक्त वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहे, पण त्यांची बरीचशी लक्षणं सारखीच आहे. मग ते काय परिधान करतात, त्यांचा काय उद्योग चाललेला असतो, त्यांचा काय कामधंदा चाललेला असतो, ते महाराज वर्णन करतात. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, 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 हार मिरविती गळा रे, हार मिरविती गळा रे, हार मिरविती गळा रे, हार मिरविती गळा रे, ताळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, 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 अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे. म्हणजे कपाळाला गंध लावलाय, कपाळाला गंध लावलाय, गळ्यात माळ घातली, हातामध्ये टाळ घेऊन वारी करायला लागलाय. ही जर संतांची लक्षणं असतील, ही जर संतांची लक्षणं असतील तर आषाढी वारीच्या वेळेस पंढरपूरला जा. पंढरपूरला गेल्याच्या नंतर पहाटेच्या वेळी जर स्नान करण्यासाठी चंद्रभागेवर गेलं तर तिथं पाय कुठे ठेवायचा, कपडे कुठे ठेवायचा हा प्रश्न पडतो.
एवढी दाटी एवढी गर्दी त्या भक्तांची त्या संतांची त्या ठिकाणी झालेली असते. अहो घराचं दार उघडल्याबरोबर संतांचं दर्शन होतं. घराचं दार उघडल्याबरोबर संतांचं दर्शन होतं. आणि आता तर घराचं दार उघडायची सुद्धा गरज राहिलेली नाही. घरामध्ये बसल्या बसल्या सोफ्यावर बसल्या बसल्या टीव्हीचं बटन नुसतं ऑन जरी केलं तरी कपाळाला गंध लावलेले, गळ्यामध्ये माळ घातलेली, हातामध्ये टाळ घेऊन भजन करायला लागले, कीर्तन करायला लागलेल्या महापुरुषांचं दर्शन होतं. अशा साधू पुरुषांचं आपल्याला दर्शन होतं. पण एक सांगू, ही सर्व बाह्य लक्षणं आहेत. ही सर्व बाह्य लक्षणं आहेत आणि ही सर्व आपल्याला पैसे दिले की विकत मिळतात. बघा, पैसे दिले की टाळ मिळतो, बुक्का मिळतो, माळ मिळते, सर्व काही पैसे दिले की मिळतात. आणि असं जर कुणाला वाटत असेल, दाढी असल्याशिवाय, डोक्यावर जटा असल्याशिवाय, मिशा असल्याशिवाय आपण काय साधू वाटत नाही, असं जर कुणाला वाटत असेल तर नाटक कंपनीचं साहित्य ज्या दुकानामध्ये मिळतं तिथं जा. तिथं गेल्याच्या नंतर पैसे दिले की या सर्व वस्तू आपल्याला मिळतात. टाळ मिळतो, बुक्का मिळतो, दाढी मिळते, जटा मिळतात, सर्व काही वस्तू तिथे मिळून जातात. पण एवढ्यावर आपण संत होतो असं नाही. मग संत ओळखायचा कसा? संत ओळखायचा कसा याचं वर्णन भागवतकार करतात. निरपेक्षता आणि माझे भजन, शांती आणि समदर्शन, पाचवे ते निर्वैरपण, भक्त लक्षण मुख्यत्वे. बघा, पहिलं लक्षण सांगतात महाराज, पहिलं लक्षण सांगतात, जो कोणी निरपेक्ष असं असेल त्याला संत म्हणतात, त्याला भक्त म्हणतात. बघा, निरपेक्ष, भागवतकार निरपेक्ष शब्द वापरतात, गीतकार अनपेक्ष शब्द वापरतात. हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत परंतु त्यांचा अर्थ मात्र एकच आहे. त्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. ज्याला कसलीही अपेक्षा नाही त्याला निरपेक्ष म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ढाला 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 ज्याला कसलीही अपेक्षा नाही त्याला निरपेक्ष म्हणतात. एक छोटंसं उदाहरण सांगते, लक्षपूर्वक ऐका. एक संन्यासी होते, एक साधू होते. रोज दुपारी स्नान करण्यासाठी नदीवर जायचे. उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारची वेळ झाली की नदीवरती स्नान करायला जायचे. एक दिवस स्नान करण्यासाठी नदीवर जात असताना अचानक काहीतरी वस्तू चमकली म्हणून त्यांचं त्या वस्तूकडे लक्ष गेलं. ते त्या वस्तूजवळ गेले तर तिथे कोणाची तरी सोन्याची अंगठी पडलेली होती. कोणाची तरी सोन्याची. आता सोन्याची अंगठी हरवणे सोपी गोष्ट आहे का? 60-70 हजार रुपये भाव आहे त्या सोन्याचा. ज्याची कुणाची हरवली असेल त्याला अन्न गोड लागणार नाही, पाणी गोड लागणार नाही. साधूने विचार केला, अरे ज्याची हरवली असेल त्याची फार वाईट परिस्थिती झाली असेल, फार वाईट स्थिती त्याची झाली असेल. पण आता काय करणार? आपण तर साधू आहे, आपण त्याला हात लावायचा नाही. पण ही सोन्याची अंगठी, अशी सोन्याची वस्तू मातीमोल जाऊ देणं याच्यात काही अर्थ नाही. हे काही बरोबर नाही. कारण आज आपले 5 रुपये हरवले तरी सुद्धा आपण किती चिनबिन होऊन जातो. आपले 5 रुपये हरवले तर आपली अशी परिस्थिती होती. ज्याची 26-27 हजाराची सोन्याची अंगठी हरवली असेल त्याची काय परिस्थिती झाली असेल, त्याची काय अवस्था झाली असेल. साधूने विचार केला, ही अंगठी अशी मातीमोल जाऊ देण्यात काही अर्थ नाही. पण आपण त्या वस्तूला हात लावायचा नाही. आपण साधू आहे, आपल्याला काय गरज आहे? आपण त्या सोन्याच्या अंगठीला हात लावायचा नाही. साधूने विचार केला. साधू आंघोळीला नदीवर निघून गेले. तिथं एक परीट धुणं धुत होता, एक माणूस धुणं धुत होता. साधूने विचार केला, हा माणूस इथे कपडे धुतोय, याला जर आपण दिली तर. तेवढ्या त्या माणसाने साधूला पाहिलं. साधूला बघितल्याबरोबर साधूला दंडवत केलं, प्रणाम केला. साधूने विचारलं, कसं काय चाललंय? मजेत चाललंय ना? हो, सर्व काही मजेत चाललंय. लेकरा बाळांची लग्न झाली की नाही? मग तो मनात विचार करायला लागला, आजकाल लेकरा बाळांची, मुलं बाळांची लग्न जमवणं किती अवघड झालंय. या साधूला काय माहिती? त्यांना तर घरदार, पोरं, बायका काहीच नाही. यांना सांगून काय उपयोग आहे? त्यापेक्षा त्यांना न सांगितलेलंच बरं. मग त्या माणसाने सांगितलं, त्या पर्यटनाने सांगितलं, महाराज हे बघा, मुलाबाळांची लग्न काही अजून झाली नाही. तो परमेश्वर 2 टायमाचं पोटभर जेवायला घालतोय, असं आमचं आयुष्य चाललंय. अजून मुलाबाळांची लग्न काही झाली नाही. मग साधू म्हणले, हे बघ, तुला मदत होईल अशी एक गोष्ट तुला सांगतो. आता मला तुला मदत करावी वाटते, पण माझ्याकडे काय आहे तुला मदत करण्यासाठी? काय आहे माझ्याकडे तुला मदत करायला? माझ्याकडे काहीच नाही. परंतु तुला मदत होईल अशी एक वस्तू मी सांगू शकतो, अशी एक गोष्ट सांगू शकतो. मग त्या साधूने सांगितलं, ते बघ, ते समोर नारळाचं झाड दिसतंय? हो दिसतंय. त्या नारळाच्या झाडाच्या पलीकडचं झाड दिसतंय आंब्याचं? हो दिसतंय, ते आंब्याचं झाड ना. मग तो माणूस म्हणला, महाराज त्या नारळाच्या झाडाच्या पलीकडच्या आंब्याच्या झाडाखाली पडलेल्या अंगठीबद्दल तुम्हाला काही सांगायचंय का? आता हे ऐकल्याच्या नंतर साधूचा सांगण्याचा सर्व उत्साह निघून गेला. कारण साधूला याआधी असं वाटत होतं की त्या अंगठीबद्दल कोणालाच माहिती नाही, मलाच एकट्याला माहिती आहे.
बघा, एखादा मित्र जर आपल्या मित्राला एकदम एक्साइटेड होऊन जर एखादी होईल आणि ती गोष्ट जर मित्राला आधीच माहिती असेल तर त्याला सांगण्याची उत्सुकता राहत नाही. किंवा एखाद्या नवऱ्याने एखाद्या पत्नीला जर सरप्राईज द्यायचं ठरवलं आणि ते जर सरप्राईज तिला आधीच माहिती असेल तर त्या सरप्राईजला अर्थ राहत नाही. मग बघा, जसं काही एखादा फुगा फुगलेला आहे, फुगलेला फुगा आहे आणि त्या फुग्याला अशी टाचणी मारल्याच्या नंतर जशी फुसदिशी हवा निघून जाते तसं त्या साधूचा सांगण्याचा सर्व अर्थ निघून गेला, उत्साह निघून गेला. मग साधू म्हणले, अहो 5 दिवस झाले ती अंगठी तिथे बघतोय. तो माणूस म्हणला, अहो महाराज तुम्ही तरी 5 दिवसापासून बघताय, गेला 10 दिवसापासून ती अंगठी तिथं पडलेली बघतोय. आता तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. बघा, त्या रस्त्यात पडलेल्या सोन्याच्या अंगठीबद्दल, त्या रस्त्यात पडलेल्या सोन्याच्या वस्तूबद्दल त्या साधूच्या मनामध्ये मोह निर्माण झाला नाही. यामध्ये काहीही आश्चर्याची गोष्ट नाही, यामध्ये काही आश्चर्याची गोष्ट नाही. काय गरज आहे साधूला? त्या साधूला गरजच काय पैशाची, सोन्याची? तीसभर लंगोटी असली की लज्जा रक्षणाचा प्रश्न सुटून जातो. 5-50 उसाच्या पेंड्या गोळ्या करून आणल्या की त्यांचा बंगला लगेच तयार होतो. 4 घरं भिक्षा मागून आले की पोटा पाण्याचा प्रश्न सुटून जातो. काय गरज आहे साधूला त्या रस्त्यात पडलेल्या धनाकडे बघायची? परंतु जो माणूस दैनंदिन गरजांनी त्रस्त झालेला आहे, प्रापंचिक दैनंदिन गरजांनी त्रस्त झालेला आहे, बायकोचं आजारपण असेल, आईवडिलांचं म्हातारपण असेल, मुलीचं लग्न करणं असेल, मुलाला नोकरीला लावून देणं असेल, बँकेचं कर्ज असेल, दारामध्ये थांबलेली देणेकरी मंडळी असतील, एवढे सर्व असंख्य प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर असून सुद्धा जो रस्त्यामध्ये पडलेल्या धनाकडे बघत नाही त्याला निरपेक्ष म्हणतात. त्याला खरा निरपेक्ष म्हणतात. ज्याला काही पैशाची गरजच नाही, ज्याला सोन्याची गरजच नाही, असा माणूस त्या रस्त्यात पडलेल्या धनाबद्दल, रस्त्यात पडलेल्या पैशाबद्दल, रस्त्यात पडलेल्या सोन्याबद्दल निर्मोही असणं यामध्ये काहीही आश्चर्याची गोष्ट नाही. मग आता खरा संत म्हणायचं कोणाला? खरा संत म्हणायचं कोणाला? याचं वर्णन महाराज करतात. मार्गी अर्थ पडेल सत, माझं कोणी नाही म्हणित, तोही हाती स्वय घेता निरपेक्षता बुडाली. म्हणजे रस्त्यामध्ये पडलेले धन आहे, रस्त्यात पडलेला पैसा आहे, रस्त्यात पडलेलं धन आहे, त्या धनाला, त्या पैशाला कोणीही मालक नाही. हे पैसे माझे आहे असं म्हणणारा सुद्धा कोणीच नाही. पण तरी सुद्धा त्या पैशाला हात लावला, निरपेक्षता संपली. म्हणून असा जो कोणी असेल त्याला संत म्हणतात, त्याला भक्त म्हणतात. नुसता ड्रेस कोड धारण केला म्हणून तो संत झाला असं नाही. नवती ते संत करिता कवत्व, संतांचे ते आप्त नवती संत. कविता केली, पुराण सांगितली म्हणून तो संत झाला असं नाही. आडनाव संत आहे म्हणून संत झाला असं नाही. संतांच्या कुळात जन्माला आला म्हणून संत झाला असं नाही. कपाळ भरून गंध लावला म्हणून तो संत झाला असं नाही. गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या मण्याच्या माळा घातल्या म्हणून तो संत झाला असं नाही. भगवे पांढरे कपडे घातले म्हणून तो संत झाला असं नाही. कीर्तन केली, प्रवचन केली, कथा केली, पुराण सांगितला, यात्रा केल्या म्हणून तो संत झाला असं नाही. नवती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराणे नव्हती संत. पुराण सांगितलं, कीर्तन केली, कथा केल्या म्हणून तो संत झाला असं नाही. एवढ्यावर आपण संत होतो असं नाही. म्हणून खऱ्या संतांची भेट होणं फार कठीण आहे, फार अवघड आहे. परित्या साधूची भेटी न होई गा, परित्या साधूची भेटी न होई गा, परित्या साधूची भेटी न होई गा, परित्या साधूची भेटी न होई गा. चंद्र अमृत सुखे सेववेला, असता जाता रवी धरवेला, बाह्या हेळा सागर तरवेला, परित्या साधूची भेटी न होई गा. चंद्र अमृत सुखे सेवविला, असता जाता सूर्य धरविला, बाह्य हेळा सागर तरवेला, परित्या साधूची भेटी न होई गा. साधूची भेट होणं अजिबात शक्य नाही. आपल्याला जे भेटतात ते वेशाचे साधू असतात, आडनावाचे संत असतात, वेशाचे संत असतात. पण खऱ्या संतांची भेट होणं फार कठीण आहे. म्हणून महाराजांना वाटणारी धन्यता, कृतार्थता, आज माझं भाग्य उजळलं, या शब्दामध्ये महाराज व्यक्त करतात अभंगाच्या प्रथम चरणात. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता,
उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता अवघी चिंता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ 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 संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. निरपेक्ष झाला म्हणजे तो लगेच संत झाला असं नाही. निरपेक्ष झाला म्हणजे तो लगेच संत झाला असं नाही. संत कुणाला म्हणायचं तर जे सतत नामस्मरण करत असतात, भगवत भजनामध्ये जे सतत तल्लीन झालेली असतात त्यांना संत म्हणतात, त्यांना भक्त म्हणतात. ज्याला ही जाणीव असते की एवढे भाग्यवान आपण आहोत, एवढे भाग्यवान आपण आहोत की हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. नाहीतर कुठे डुकराच्या जन्मामध्ये गेलो असतो, ज्या घाणीमध्ये पाय घालायला सुद्धा किळस येते त्या घाणीमध्ये तोंड खुपसत फिरावं लागलं असतं. नाहीतर कुठे गाढवाच्या जन्मात गेलो असतो, कुठे गाढवाच्या जन्मात गेलो असतो, दिवसभर मातीवात फिरलो असतो, वाळूवात फिरलो असतो. संध्याकाळी जरा वेळ मालकाने सोडलं की गावात जेवढे उकिरडे आहे सर्व उकिरडे फुकत फिरलो असतो. कुठेतरी बैलाच्या जन्माला गेलो असतो, आवतालाही नीट चालत नाही, गाडीलाही नीट चालत नाही, म्हणून 4-2 फटके खावा लागले असते. कुठं कुत्र्याच्या जन्मात गेलो असतो, नुसती हाडहाड झाली असते. ठीक आहे, एखाद्या मोठ्या माणसाच्या श्रीमंताच्या घरात जरी कुत्रा म्हणून गेलो असतो, आपल्याला आव हाड म्हणले असते, पण शेवटी तिथे हाडहाडच झाली असते. परंतु या सर्वातून आपली सुटका झाली, या सगळ्यातून आपली सुटका झाली आणि हा मनुष्य देह आपल्याला मिळाला. हा मनुष्य देह फार दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देही नरदेह दुर्लभ जाणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार, वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातना वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव
वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा 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 वा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आपला हा मनुष्य देह हा नरदेह जो मिळालेला आहे हा फार दुर्लभ आहे. नाहीतर बघा या मनुष्य देहामध्येच माणसाला भजन कीर्तन करता येतं परमार्थ करता येतं. नाहीतर तुम्ही आजपर्यंत असं बघितलं का 4-5 मांजरी एकत्र आले आणि त्यांनी भजन केलं असं पाहिलं का तुमच्यापैकी कोणी? 4-5 कुत्रे एकत्र आले आणि त्यांनी कीर्तन केलं असं पाहिलं का? 4-5-50 गाढवं एकत्र आले त्यांनी हरिपाठ केला पावल्या खेळून हरिपाठ केला असं पाहिलं का? तर नाही. परमार्थ आपल्याला फक्त मनुष्य देहामध्येच करता येतो आणि हा मनुष्य देह फार दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन. हा मनुष्य देह दुर्लभ आहे. बघा मनुष्य देहासारखा दुसरा कोणताच देह नाही. मनुष्य देहासारखा दुसरा कोणताच देह नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी माता नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, शतकीर्ती मांडवीसारखी देरा नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, ज्येष्ठतेने भरतासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, लोण्या इतका मऊ नाही आणि माणसाच्या देहासारखा दुसरा कोणताच देह नाही. असा हा मनुष्य देह आहे. म्हणून एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. मनुष्य जन्म न मोल रे से मिट्टी में ना घोल रे अब जो मिलाए फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे राम नाम तू बोल रे इसे मिट्टी में ना घोल रे अब जो मिलाए फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. असा हा मनुष्य देह आहे. मनुष्य देह आपल्याला एकदाच मिळालाय आणि हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे याची ज्याला जाणीव असते, जो सतत भगवत चिंतनामध्ये तल्लीन झालेला असतो, ज्याने आपल्याला ही नरदेह दिला, ज्याने आपल्याला हा मनुष्य देह दिला, ज्याने आपल्याला हात पाय कान नाक डोळे हे सर्व इंद्रिय दिले, या सर्व इंद्रिय ज्या कारणासाठी आपल्याला दिलेले आहेत त्या कारणासाठीच त्याचा जो वापर करतो. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन. आपल्याला ही जी सर्व इंद्रिय दिलेली आहे ती ज्या कारणासाठी दिलेली आहे त्याच कारणासाठी त्यांचा जो वापर करतो. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. परमेश्वराने आपल्याला ही जी जीभ दिलेली आहे या जीभेने लोकांना शिवे देण्यासाठी दिलेली नाही, लोकांची निंदा करण्यासाठी, लोकांची टिंगलटवाळी करण्यासाठी दिलेली नाही. भगवंताने आपल्याला हे जे डोळे दिलेले आहे या डोळ्यांनी आपल्याला लोकांकडे वक्र दृष्टीने पाहण्यासाठी दिलेले नाही, डोळे मोठे करून पाहण्यासाठी दिलेले नाही. या डोळ्यांनी जर काही करायचंच असेल तर त्या भगवंताचं सगुण सावळं रूपच आपल्याला निहाळायचं आहे. या भगवंताने आपल्याला हे जे 2 कान दिलेले आहे हे कान आपल्याला लोकांच्या घरामध्ये काय चाललंय हे ऐकण्यासाठी दिलेलं नाही. माणसाला जर ऐकू आलं नाही तर माणसं भिंतीला कान देऊन ऐकतात, दरवाजाला कान लावून ऐकतात, खिडकीला कान लावून ऐकतात बाजूला काय चाललंय. तर बाजूच्या घरात काय चाललंय, दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे ऐकण्यासाठी आपल्याला हे कान दिलेले नाही. भगवंताने आपल्याला हे जे 2 हात दिलेले आहे हे हात आपल्याला हातामध्ये काठी कुऱ्हाड्या घेऊन लोकांना मारण्यासाठी दिलेले नाही. या हाताने जर काही करायचं असेल तर त्या भगवंताच्या भजनामध्ये नामचिंतनामध्ये आपल्याला या दोन्ही हाताने टाळीच वाजवायची आहे. भगवंताने आपल्याला हे जे 2 पाय दिलेले आहे या पायाने भलती सलतीकडे जाण्यासाठी दिलेले नाही. हे पाय आपल्याला भलती सलतीकडे जाण्यासाठी दिलेले नाही. या पायाने जर कुठे जायचंच असेल, काही करायचंच असेल तर आळंदी पंढरीचीच वारी वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी
गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभारावे टाळी वाजवावी गुढी उभारावे वाटही चालावी पंढरीची पंढरीची वाटही चालावी वाटही चालावी पंढरीची. या पायाने आपल्याला काय करायचं असेल तर आळंदी पंढरीची वारीच आपल्याला करायची आहे. माणसाचं मन फार चंचल आहे. माणसाचं मन फार चंचल आहे. क्षणात कुठल्या कुठे निघून जातं. इतक्यात माणसाच्या मनात काय विचार येतो तर दुसऱ्या क्षणाला काय विचार येतो. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवद्रम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरी वसु दुष्कर. माणसाचं मन अतिशय चंचल आहे. क्षणात कुठल्या कुठे निघून जातं. या मनाला जर कुठं जायचंच असेल या मनाला जर कुठं लावायचंच असेल या मनाला जर कुठं न्यायचंच असेल तर त्या भगवंताच्या चरणावरतीच न्यायचं आहे. मना तेथे धाव घेजी मना वा 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 हिट 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 राहे विठोबाचे पाजी राहे विठोबाचे पाजी राहे विठोबाचे पायी राहे विठोबाचे पायी राहे विठोबाचे पायी राहे विठोबाचे पायी असं वाटतं कीर्तन करायचं सोडून द्यावं आणि यांचंच गाणं ऐकत बसावा. मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी. या मनाला जर कुठे लावायचंच असेल तर त्या भगवंताच्या चरणावरतीच आपल्याला लावायचं आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धावगी राहे विठोबाचे पायी. या मनाला जर कुठे लावायचं असेल तर त्या भगवंताच्या चरणावरतीच आपल्याला लावायचं आहे. ज्यांच्या सर्वेंद्रियांचा विषय तो एक भगवान परमात्मा झालेला असतो. ज्यांच्या सर्वेंद्रियांचा विषय एक भगवान परमात्मा झालेला असतो. हाताचा विषय तोच कानाचा नाकाचा डोळ्याचा सर्व इंद्रियांचा विषय तो एक भगवान परमात्मा झालेला असतो. ते देहकाळाला विसरून जातात. नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता नावडे जनधन विजयत त्यांचा झाला नारायण विजयत त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता नावडे जनधन नावडे जनधन नावडे जनधन. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. ज्यांच्या सर्वेंद्रियांचा विषय तो एक भगवान परमात्मा झालेला असतो ते देह काळाला विसरून जातात. बसताना तेच खाताना तेच करायचं उठतानाही तेच करायचं झोपतानाही तेच करायचं झोपून पुन्हा उठतानाही तेच करायचं आणि उठून पुन्हा बसतानाही तेच करायचं. जे असं सतत भगवंताचं नामस्मरण करतात त्यांना संत म्हणतात त्यांना भक्त म्हणतात. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. नित्य म्हणजे सोमवार पुरतं गुरुवार पुरतं मंगळवार पुरतं एकादशी पुरतं नाही.
नित्य म्हणजे अखंड जो भगवंताचं सदोदित नामस्मरण करत असतो त्यांना संत म्हणतात, त्यांना भक्त म्हणतात. विठ्ठल विठ्ठल एक प्रसंग सांगते, लक्षपूर्वक आहे का. मंगळवेड्याला गाव कोसाचं काम चाललेलं होतं. भिंत बांधायचं काम चालू होतं. ती भिंत कोसळते. शेकडो मजूर त्या भिंतीखाली, त्या दगडांखाली, विटांखाली मरतात. त्यामध्ये चोखोबाराय सुद्धा अडकतात. त्या भिंतीखाली चोखोबाराय त्या दगडांखाली अडकतात. मग विठुराया पांडुरंगाला सांगतात. पांडुरंगराया नामदेवरायांना सांगतात, अरे नाम्या जा माझ्या त्या चोखोबाची हाडं तेवढे घेऊन ये, माझ्या चोखोबाची हाडं घेऊन ये. आता नामदेवरायांना प्रश्न पडतो, एवढी माणसं सर्वजण त्या भिंतींखाली, त्या विटा दगडांखाली अडकलेली आहे, मेलेली आहे. यामध्ये या चोखोबारायांचं हाड सापडायचं कसं, अशी शंका नामदेवरायांच्या मनामध्ये येते. मग विठुराया त्याला म्हणतात, नाम्या काळजी करू नको, तू काळजी करू नको. तिथं जा, दिसल ते हाड उचल, ते हाड कानाजवळ ने. ज्या हाडातून तुला माझ्या नावाचा ध्वनी ऐकायला येईल ते हाड माझ्या चोखोबाचं असेल. अहो, जिवंतपणी नामस्मरण प्रत्येक जण करतात. जिवंतपणी प्रत्येक जण नामस्मरण करतात, परंतु मेल्यानंतर सुद्धा ज्यांची हाडं भगवंताचंच नामस्मरण करतात त्यांना संत म्हणतात, त्यांना भक्त म्हणतात. आणि आशांची भेट होणं फार कठीण आहे. जो निरपेक्ष असा असेल त्याला संत म्हणतात, त्यांना भक्त म्हणतात. ते सतत नामस्मरणामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये तल्लीन झालेले असतात. आणि अशा संतांचं दर्शन होणं हे फार कठीण आहे. आणि संतांचं दर्शन झाल्याशिवाय भगवंताचं दर्शन आपल्याला होत नाही. संतांचं दर्शन झाल्याशिवाय भगवंताचं दर्शन आपल्याला होत नाही. अगोदर संतांचं दर्शन व्हावं लागतं आणि मग भगवंत आपल्याला भेटतो. संतांचं दर्शन झाल्याशिवाय भगवान परमात्मापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि आपण जरी भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचलो पण संतांचं दर्शन आपल्याला झाले नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, संत दर्शनी हा लाभ, 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 पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. संत दर्शनी हा लाभ, संतांच्या दर्शनामुळे मला लाभ झाला. मग काय लाभ झाला तर पद्मनाभ जोडीला. तो भगवान परमात्मा, तो परब्रह्म असणारा भगवान परमात्मा मला जोडला गेला. मी त्या भगवान परमात्म्याला जोडलं गेलो. कारण संत कृपेशिवाय भगवंताची प्राप्ती व्यर्थ आहे. बघा, समुद्रावर पडणारा पाऊस व्यर्थ आहे.
मूर्ख माणसाला उपदेश करणं व्यर्थ आहे, श्रीमंताला दान करणं व्यर्थ आहे, हृदयात दगडासारख्या हृदयावरती प्रेम करणं व्यर्थ आहे, पोटभर जेवण केलेल्या माणसाला जेवू घालणं व्यर्थ आहे, आणि संत कृपेशिवाय भगवंताची प्राप्ती व्यर्थ आहे. संतांच्या कृपेशिवाय भगवंताची प्राप्ती व्यर्थ होत असते. पण ते संत सुद्धा खरे असावे लागतात. संत सुद्धा खरे असावे लागतात. मग खरा संत म्हणायचं कुणाला? संतांच्या अनेक व्याख्या आहेत. संतांच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातली एक व्याख्या अशी आहे, स अधिक अंत बरोबर संत. स अधिक अंत बरोबर संत. दुसऱ्याच्या अंतकरणातील अज्ञान, त्या अज्ञानाचा जो करतो अंत, त्याला म्हणायचं संत. दुसऱ्याच्या अंतकरणातील अज्ञान, त्या अज्ञानाचा जो करतो अंत, त्याला म्हणायचं संत. म्हणून त्या संतांचं दर्शन मला घडलं आणि तो परब्रह्म असणारा भगवान परमात्माला मला प्राप्त झाला, मला जोडला गेला. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती वै. संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. की प्रपंची म्हणायचं, परमार्थी करायची प्रपंची. राहायचं संतांच्या संगतीमध्ये, राहायचं संतांच्या संगतीमध्ये, पण देव भेटावा म्हणून की प्रपंच चांगला व्हावा म्हणून? प्रपंच चांगला व्हावा म्हणून. बघा, आपण कीर्तनकार महाराजाला आपल्या घरी नेतो. कीर्तनकार महाराजांना आपल्या घरी नेतो का? तर आपले कीर्तनकारांचे पाय आपल्या घराला लागावून आपलं काहीतरी चांगलं व्हावा म्हणून. बरोबर की नाही? कीर्तन झाल्याच्या नंतर आपण कीर्तनकाराच्या पाया पडतो. का बरं पडतो? आपलं दुःख नष्ट व्हावा. काय? आपलं दुःख नष्ट व्हावं म्हणून आपण कीर्तनकाराच्या पाया पडतो. आपलं दुःख नष्ट व्हावं कीर्तनकाराच्या अंगावर जाऊन पडावं, असंच ना? विठ्ठल विठ्ठल बघा, साधन आहे भक्ती, पण साध्य आहे प्रपंच. साधन आहे भक्ती, पण साध्य आहे प्रपंच. पण तुकोबाराय म्हणतात की आमचं साधन आणि साध्य दोन्हीही भक्ती आहे, दोन्हीही तो भगवान परमात्मा आहे. म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ, तो परब्रह्म असणारा भगवान परमात्मा तो जोडला गेला, तो मिळवला, तो प्राप्त केला. मग महाराज, तुम्ही मिळवलेला, प्राप्त केलेला तो भगवान परमात्मा ठेवला कुठे? अभंगाच्या तिसऱ्याच्या. संपुष्ट है हृदय पेटी, संपुष्ट है हृदय पेटी, संपूर्ण है हृदय पेटी, संपूर्ण है हृदय पेटी, संपुष्ट है हृदय पेटी, संपुष्ट है हृदय पेटी, संपूर्ण है हृदय पेटी, संपूर्ण है हृदय पेटी. करोनी पोटी साठवू, करोनी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. करोनी पोटी साठवू, करोनी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. त्या संतांच्या दर्शनामुळे तो भगवान परमात्मा मला जोडला, तो मला मिळवला, मी मिळवला, आणि तो भगवान परमात्मा मी माझ्या संपुष्टामध्ये ठेवला. आता संपुष्ट कशाला म्हणायचं? संपुष्ट म्हणजे काय? तर संपुष्ट म्हणजे आपल्या आतल्या आत जे असतं त्याला संपुष्ट म्हणतात. लक्षपूर्वक ऐका.
आपल्या आतल्या आत जे असतं त्याला संपुष्ट म्हणतात. मग तो देव मी माझ्या संपुष्टामध्ये ठेवला म्हणजे माझ्या हृदयामध्ये ठेवला. कोंडीला धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला धरीला पंढरीचा चोर. ए हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. त्या पंढरपूरच्या जनाबाईने सुद्धा त्या पंढरपूरच्या देवाला हृदयामध्येच कोंडून ठेवलं. कारण देवाला राहण्यासाठी हृदयच आवडतं, देवाला दुसरीकडे राहायला आवडत नाही. म्हणून जनाबाईने सुद्धा देवाला आपल्या हृदयामध्येच कोंडून ठेवलं. म्हणून संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव. म्हणून तुकोबाराय सांगतात की त्या देवाला मी प्राप्त केलं, त्या देवाला मी मिळवलं, त्या देवाला प्राप्त केलं, त्या देवाला मी मिळवलं. मग लोक म्हणतात महाराज तुम्ही ज्या देवाला प्राप्त केलं, तुम्ही ज्या देवाला मिळवलं, त्या देवाला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये ठेवलं, संपुष्टामध्ये साठवलं. पण त्या देवाला कुठून आणून ठेवलं? अभंगाच्या शेवट तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. तुया भावा सापडला, तुया भावा, तुया भावा सापडला, तुया तुया भावा. तुया तुया भावा सापडला, सापडला, तुया तुया भावा. तुया भावा, भावा. तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, तोया सापडला, तोया भावा, तोया भावा,
दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठोबा रखुमा. चला हरे विढोबा रखुमाई विढोबा सर्वांनी भजन करायचंय. टाळी वाजवून भजन करायचं. ये विठोबा रखुमाई ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी, ये भजन कब तक करना है? ये भजन कब तक करना है? जैसे भोजन की समाप्ति नहीं होती वैसे भजन की समाप्ति नहीं होती. जैसे भोजन मरने तक करना चाहिए वैसे भजन भी मरने तक करना चाहिए. यदि भोजन आपने मरने तक नहीं किया, भजन आपने मरने तक नहीं किया, तो समझ लेना आपने अपना जीवन बर्बाद कर दिया. कारण भगवंताने आपल्याला हा जो नरदेह दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे तर भगवंताचं भजन करण्यासाठी दिलेला आहे. म्हणून ते भजन करण्यासाठी सर्वांनी एकदा दोन्ही हात वरती घ्यायचे. सर्वांनी हात वरती घ्यायचे. मला दिसतात बरं तिकडे मागं बसलेले, कोपऱ्यात बसलेले, सर्वांनी हात वरती घ्यायचे आणि सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. निवृत्ती राया निवृत्ती
शेजारच्यासाठी टाळ्या वाजवा बरं. तर भगवंतानी आपल्याला हे जो नरदेह दिलेला आहे हा आपल्याला कशासाठी दिलेला आहे? तर आपल्याला भगवंताचं भजन करण्यासाठी दिलेलं आहे आणि आई वडिलांची सेवा करण्यासाठी दिलेलं आहे. बघा, आई वडिलांनी जर आपल्याला जन्म दिला नसता तर एवढं सुंदर जग आपल्याला बघायला मिळालं नसतं. आज आपण या कीर्तनामध्ये जो काही आनंद घेत आहे हा आनंद आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघायला मिळाला नसता. म्हणून त्या आई वडिलांचे आपल्यावरती फार उपकार आहेत की त्यांनी आपल्याला एवढं सुंदर जग दाखवलं. म्हणून कमीत कमी नाही त्या आई वडिलांसाठी फार काही करता आलं तर कमीत कमी त्यांनी आपल्याला एवढं आयुष्यभर सांभाळलेलं असतं. कमीत कमी आपण त्यांच्या शेवटच्या काळामध्ये तरी त्यांना आपण सांभाळलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य आहे. म्हणून आई वडिलांचा सांभाळ आपण केलं पाहिजे. कारण आज जर आपण शहरामध्ये जर बघितलं तर फक्त आई वडील गावाकडे असतात, बाकी सर्व कुटुंब संपूर्ण परिवार शहराकडे असतो. मग काय गुन्हा केला तर आई वडिलांनी त्यांना दोघांना गावाकडे ठेवलं? आपल्याला जन्माला घालून आपल्याला जन्म देऊन त्यांनी गुन्हा केला का? म्हणून आपण जिथे राहू तिथे आपल्या आई वडिलांबरोबर आपण राहिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांचं अंतकरण आपण कधीच दुखवलं नाही पाहिजे. सुधीर दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की आईच्या पुण्यस्मरणानिमित्त 5व्या पुण्यस्मरणानिमित्त एवढा भव्य दिव्य मोठा कीर्तन महोत्सव केलेला आहे. त्याचप्रमाणे सुधीर दादा असतील, त्यांच्या सर्व दोघी बहिणी असेल, त्यांच्या मिसेस असतील, त्याचप्रमाणे आदरणीय बाबा असतील, या सर्वांनी मिळून सुंदर असा हा कीर्तन महोत्सव केलेला आहे. या वाईकर परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज त्यांच्यामध्ये आई जरी नसली, त्यांच्या आई जरी आज त्यांच्या कुटुंबात नसल्या तरी सुद्धा ते त्यांच्या वडिलांनाच आई म्हणतात आणि वडिलांनाच बाप म्हणतात. आपल्याला बघा, आई आपले प्रत्येक गुन्हे माफ करते, आई प्रत्येक गुन्हे पदराखाली लपवते आणि बाप आपल्याला प्रत्येक चुकीला ओरडत असतो. म्हणून आई आपल्याला चांगली वाटते, बापाचा आपल्याला राग येतो. बाप आपल्याला थोडं जरी बोलला तरी बापाचा आपल्याला राग येतो, पण बापा इतका स्वाभिमानी माणूस कोणी नसतो. आई एक वेळ मुलाचं चुकी माफ करेल, मुलाचा गुन्हा माफ करेल, मुलीचा सुद्धा गुन्हा माफ करेल, अगदी ती पळून जरी गेली तरी सुद्धा. परंतु बाप फार स्वाभिमानी असतो. बाप आयुष्यात कधीच रडत नाही. बाप त्याच्या आयुष्यात कधीच रडत नाही, तो दोनदाच रडतो. तो एकदा मुलाने घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर आणि दुसरं आपली मुलगी दुसऱ्याच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर. हे गीतकार फार सुंदर वर्णन करतात. बापा स्वाभिमानी बाळा बाप कन खर कना, त्याच्या काळा जात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप कन खर कना, त्याच्या काळा जात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामातच माझा हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. बाप जेव्हा खचा तो ना पाया, तेव्हा कोसळा ते घर. बाप त्याच्या आयुष्यामध्ये फक्त एकदा रडतो. ज्यावेळेस त्याची मुलगी सासरी जाते त्यावेळेस तो बाप धाय मोकळून रडत असतो. बाप साठवत अश्रू वाट पाहे त्या क्षणाची. बाप साठवत अश्रू वाट पाहे त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो, जन्मभराचे रडतो, लेक जाताना सासरी. तो बाप त्याच्या आयुष्यामध्ये दोनदा रडत असतो. एकदा मुलाने घराच्या बाहेर काढल्यानंतर आणि दुसऱ्यांदा आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर.
म्हणून त्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येईल, त्या आईवडिलांचं अंतःकरण आपल्याकडून दुखेल असं कधी वागू नका. या वायकर परिवाराचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे की आईच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त एवढं सुंदर, एवढं भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. खरंच त्या परिवारासाठी आणखी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आजकालची माणसं आई गेल्याच्या नंतर किंवा वडील गेल्याच्या नंतर त्यांचं 12व 10व 13व सुद्धा करत नाही, परंतु 5 वर्ष आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त एवढा मोठा कीर्तन महोत्सव यांनी केला. खरंच या परिवाराचे धन्यवाद. त्याचप्रमाणे त्या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने एवढी मोठी मोठी माणसं या ठिकाणी कीर्तनाच्या साथीला बोलवली. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय महेशजी महाराज हरवणे, त्याचप्रमाणे गायनाची साथ ज्यांनी अगदी फुलाप्रमाणे मला सांभाळून घेतलं असे आमचे आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी, त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे किशोरजी शेळके महाराज, त्यांचेही मनापासून आभार मानते. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे मृदुंगाची साथ ज्यांनी केली असे अनिल महाराज, त्याचप्रमाणे राजू महाराज, त्याचप्रमाणे आमचे चंदू महाराज, त्याचप्रमाणे शरद महाराज, मतकर महाराज, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माझे वडील कैलाजी महाराज तांबे, त्याचप्रमाणे आपले विण्यावाला बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित हे सर्व छोटे छोटे बाल टाळकरी यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं ज्यांनी सुंदर असं आयोजन केलं, 2 भाऊ 2 बहिणी, 1 भाऊ, 1 सुनबाई आणि त्यांचे वडील, या सर्वांसाठी, या वायकर परिवारासाठी, त्यांच्या पाहुणे रावळे सर्वच गणोगत जमलेले सर्वच श्रोते मंडळी, एकदा तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली